दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांनी जीव दिला, सरकारकडनं त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत तर मिळते। असं गाव कोणतं आहे जिकडे पाऊस पडत नाहीये? कुबेराच्या घरात उपाशी जीवनारे असामी प्रवासी। कशा प्रियाला या गावामध्ये? मी स्वतःच नाही, कोणाचं तरी भलं करायला आलोय। कधी ना कधीतरी तो कृष्ण तुला नक्कीच भेटेल। देव तुझ्या घरी आला तर तू त्याला ओळखशील। आता देव आपल्याला कोणत्या रूपामध्ये भेटेल काय बी सांगता येत नाही। देवा कोण? आपण देवाला ज्या रूपामध्ये बघू ना त्या रूपामध्ये आपल्याला देव दिसतोय बघ। ते देव म्हणत होते आपण शेती करायची का? आपल्या गावामध्ये पाणीच नाही तर मग शेती करून काय रे उपयोग? शेती नाही केली तर काय करणार होत आपण? प्रवास सुरू तर करूया, उत्तर आपोआप सापडतील। माझा विश्वास आहे देवांनी स्वतःच्या हाताने शेती केली ना तर आपल्या शेतीत सोनं उगवल। तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आलाय सुगंधा। तिला मी पाहिले होते नभाच्या प्रांगणी तेव्हा। हौशी वाकडं नदीवर लाकडं हे अख्खं गाव आहे ना माझं आहे। काशीबाईचा पाहुणा आहे ना, शेती करायला लागलाय। त्या पाहुण्यापासून आपण सावध राहायला हवं। वेळ आली की मग काटा काढूया। गावची जत्रा आली ना, माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा की तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की। यंदा पाऊस पडला तर आपल्या सगळ्या समस्या दूर होतील। तू माझ्या सांगण्यावरती ती बांगडी विकलीस, माझ्या सांगण्यावर पेरणी केलीस। आता ह्यातून उत्पन्न मिळालं नाही तर या सगळ्याला मी स्वतःलाच दोषी समजणार। पाऊस पडला तर एवढंच समजायचं आपण की देव त्यांच्या बाजूने आहे। मला मरायचंय। तुम्हाला काही झालं तर माझं काय व्हायचं? हौशी वाकड्यात शिरायचं नाही। विठ्ठलाला माझा नमस्कार सांगा। मी जर मेलो तर त्यांना मिळतील ना पैसे? देवा